नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे की आज 5 मार्च 2024 या रोजी महापोलीस भरती चालू झालेली आहे। ठीक आहे, तर यासाठी काय काय पात्रता लागणार आहे, आपलं वय कसं असलं पाहिजे, फीस किती राहणार आहे, आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर चला आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता पोलीस शिपाई कॉन्स्टेबल, पोलीस बँड्समन या पदासाठी 9373 जागा आहेत। पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी 1576 जागा आहेत। पोलीस शिपाई SRPF याच्यासाठी 3441 जागा आहेत आणि कारागृह शिपाई म्हणजे प्रिझन कॉन्स्टेबल याच्यासाठी 1800 जागा आहेत। टोटली 16190 जागा इथे आलेल्या आहेत। तर आपण याची संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत। ठीक आहे, तर त्यामध्ये आपण इथे बघू शकता की गट वाईज, युनिट वाईज पदसंख्या जी आहे ती आपण इथे बघू शकता। मुंबईमध्ये 4230 जागा आहेत, ठाण्यामध्ये जागा आहेत, पुण्यामध्ये आहे, पिंपरी चिंचवड आहे, मीरा भायंदर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आहे, त्यानंतर रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे संपूर्ण जिल्हा टोटल महाराष्ट्रामध्ये आपण जागा याप्रमाणे बघू शकता। टोटली आपण बघू शकता खाली की शिपाई या पदासाठी 12749 जागा इथे आलेल्या आहेत। ठीक आहे, त्यानंतरचं दुसरं पद आहे पोलीस शिपाई SRPF साठी आपण इथे बघू शकता की यामध्ये पुणे SRPF 1, 2, जालन्याचा SRPF 3 आहे, नागपूरचा 4 आहे, दौंडचा 5 आहे, धुळेचा 6 आहे, 7 आहे, दौंडचा 7 आहे, त्याच्यानंतर मुंबईचा 8 आहे, अमरावतीचा 9 आहे, सोलापूर 10 आहे, नवी मुंबई SRPF 11 आहे, हिंगोलीचा 12 आहे, गडचिरोलीचा 13 आहे। त्यानंतर आपण पुढे बघू शकता की छत्रपती संभाजीनगरचा SRPF 14 आहे, गोंदियासाठी SRPF 15 आहे, कोल्हापूरसाठी SRPF 16 आहे, चंद्रपूरसाठी SRPF 169 जागा आपण इथे बघू शकता। याप्रमाणे कुसळगावला देखील 83 जागा आहे। टोटली 3441 वॅकन्सी तिथे राहणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण इथे बघू शकता की शैक्षणिक पात्रता जी दिलेली आहे, पोलीस शिपाई या पदासाठी इयत्ता आपली 12वी उत्तीर्ण पाहिजे। पोलीस शिपाई वाहन चालकासाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि जर आपण पोलीस शिपाई SRPF किंवा कारागृहासाठी करणार असाल तर यासाठी देखील आपली 12वी उत्तीर्ण पाहिजे। पण जर आपण पोलीस बँड्समन या पदासाठी अप्लाय करू इच्छित असाल तर यासाठी आपली शैक्षणिक पात्रता 10वी असली पाहिजे। शारीरिक पात्रतेमध्ये आपण बघू शकता उंची जी आहे पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर असली पाहिजे आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर असली पाहिजे। छाती जी आहे न फुगवता पुरुष उमेदवारांसाठी 79 सेंटीमीटर आहे आणि 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवता आली पाहिजे। त्यानंतर आपण पुढे बघू शकता की शारीरिक चाचणी जी आहे यामध्ये धावणे जे आहे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर आहे, महिलांसाठी 800 मीटर आहे आणि त्याला 30 गुण राहणार आहे। धावणे जे आहे ते 100 मीटरसाठी आपण बघू शकता की पुरुष आणि महिला यांना 10 गुण राहणार आहेत आणि बॉल थ्रो किंवा गोळा फेक ज्याला म्हणतो आपण त्याला 10 गुण राहणार आहेत। असे एकूण 50 गुण आपल्याला इथे मिळणार आहे। पोलीस भरतीची वयोमर्यादा जी आहे आपण इथे बघू शकता 31 मार्च 2024 रोजी आपलं वय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपली जी काही एज लिमिट आहे ती आपण इथे समोर बघू शकता। जर का आपण कास्टमधून असाल तर आपल्याला 5 वर्षाची इथे सूट राहणार आहे। पोलीस शिपाई, पोलीस बँड्समन, कारागृह यांच्यासाठी 18 ते 28चं वय आहे। पोलीस शिपाई वाहन चालकासाठी 19 ते 28 वय आहे आणि पोलीस शिपाई SRPF साठी 18 ते 25 याप्रमाणे राहणार आहे। ठीक आहे, खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये चलन आहे, कास्टसाठी 350 रुपये इथे चलन राहणार आहे। ठीक आहे, तर याच प्रकारे संपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, यानंतर डिटेल वॅकन्सी टेबलबद्दल आपल्याला माहिती दिली जाईल, त्याच्यानंतर समांतर आरक्षणाबद्दल आपल्याला माहिती दिली जाईल, त्यानंतर आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, आपण ते कोणत्या तारखेमध्ये असले पाहिजे, कसे अपडेट करायचे, त्यानंतर आपण फॉर्ममध्ये जी माहिती आपल्याला विचारली जाणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत वारंवार व्हिडिओद्वारे पोहोचवत राहील। तर माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो।